राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असावं, सत्तेवर नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हातवर करायचे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला। दुर्दैवानं आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईकरांचं किंवा त्यांच्या शहराचं काही पडलंय का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। राज्यकर्ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलेला आहे। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत, दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, त्यांच्या नागरिकांसाठी? ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात। उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडलं जातंय। बिनविरोध निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांनी आता टीका केली। पुढे नगराध्यक्ष आणि महापौर उचलून घेऊन जातील, असा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केला। आता उमेदवार जे माघार घेत आहेत, आता ह्याच्या पुढची परिस्थिती कदाचित अशी होईल की जसं अमेरिकेने तो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला, तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला, सुरतेला। जसं आपले मंत्री यांनी उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले, ट्रम्पने तेच केलंय। 50 खोके हा विनोदाचा भाग नाहीये, असं राज ठाकरेंनी म्हटलं। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं। 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झाले। तर हे पैसे कुठून आले, कसे आले, असा सवाल आता राज ठाकरे यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थित केला। 50 खोके मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे। हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।